नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। महिला अत्याचार प्रकरणी अजित पवारांनी हातवारे करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। कोल्हापूर, बदलापूर, अंबरनाथ, दौंड तालुक्यातील मळद असेल अशा ठिकाणी मानवतेला काळीमा फासणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना घडल्यात। नात्यातील लोक देखील विकृत बनत चाललेत। त्यांचा योग्य असा बंदोबस्त झाला पाहिजे की शब्दप्रयोग न करता हातवारे करत दोन बोटांची कात्री करत तीव्र प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज इंदापुरात दाखल झाली होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे उपस्थित होते। पुढे बोलताना पवार म्हणाले की इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय। ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय, तो लवकर मंजूर करून आणायचा आहे। माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा असा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सापच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच। हे केलंच पाहिजे। इतके नालायक काही लोक आहेत